प्रथमतः नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय बुतिवली संघाने घेतलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते कोदिवले संघाला. गोलंदाजी मार्कवर गणेश कोंडे आणि सलामीची जोडी आपण पाहतोय या ठिकाणी यतीश आणि त्याच्या साथीला सचिन. यानंतर या सामन्यातील विजयी संघाविरोधात केसीसी नेरल हा सामना होईल. केसीसी नेरल संघ आपण कुठेही जाऊ नका, कारण की आजचा स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. अगदी स्पर्धा यशस्वीरित्या या ठिकाणी संपन्न करायची आहे. त्या कारणास्तव आपण हा सेकंड राऊंडचा सामना सुद्धा आपण खेळून घेणार आहोत, म्हणजे अगदी सुरळीत या स्पर्धेला नक्कीच आपण संपन्न करू. पहिला चेंडू अगदी खोलवर पद्धतीचा खेळून काढलाय लॉंग ऑन रिजन मध्ये. त्या ठिकाणी शंकर होते. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना एकच धाव मिळते संघाचा धावफलक कोदिवले संघाचं. जय हनुमान कोदिवले ब संघ. स्ट्राइक एंडवरती सचिन, चांगला फटका कव्हर रिजन मध्ये, एक धाव पूर्ण. थोडस खराब क्षेत्ररक्षण आणि लगेचच दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी पूर्ण केली आहे. तिसऱ्या धावीचा प्रयत्न, धावबादची संधी होती, कदाचित खराब कॉलिंग होती या ठिकाणी, परंतु डायरेक्ट हिट होऊ शकला नाहीये. त्या कारणास्तव अगदी 3 धावा वेगाने पूर्ण केल्यात. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. लोअर फुलटा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु चेंडूने हुलकावणी दिली आहे. चौकार. यतीशच्या बॅट मधून हा चौकार आलाय. पुन्हा एकदा यतीशच्या बॅट मधून सुरेख असा फटका आपण पाहतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. आतापर्यंत या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये चांगली फलंदाजी यतीश मार्फत पाहायला मिळाली. तब्बल 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. बुतिवली संघाच्या विरोधात एका वेगळ्या रणनीतीने या ठिकाणी मैदानात सलामीची जोडी खेळतीये. गणेश कोंडे सारख्या मातब्बर गोलंदाजावरती हल्ले चढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि आतापर्यंत ते प्रयत्न नक्कीच सक्सेस झालेत. 12 धावा धावफलकावरती. पुढील चेंडू गणेशचा, अतिरिक्त बाहेर चेंडू पाहायला मिळाला. पंच आमच्याकडे वळतायत, वाईट चेंडूची घोषणा होते. एक अतिरिक्त धाव मिळते ती जय हनुमान कोदिवले ब संघाला. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतोय बदल केले जात आहेत. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण आणला जातोय. लॉंग ऑन आणि काउ कॉर्नर रिजन मध्ये 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेलगत पाहायला मिळत आहेत. यतीश साठी व्यूहरचना आणि क्षेत्ररक्षण बदललंय आणि त्या ठिकाणी संधी उपलब्ध झाली आहे. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी घेतल्यानंतर हा फटका खेळणं गरजेचं होतं का? मी तर म्हणेल गोलंदाजाने नक्कीच या ठिकाणी चाणक्षपणा दाखवला आणि काय चेंडू टाकलाय. अगदी फलंदाजाला त्याच ठिकाणी चेंडू मारण्यासाठी या ठिकाणी परावर्तित केलं आणि अगदी अचूक झेल या ठिकाणी शंकर कोंडेने पकडलाय. पहिला आद्रा यतीशच्या स्वरूपात लागतोय जय हनुमान कोदिवले ब संघाला. धावफलकावरती धावा 13 धावा आपणास पाहायला मिळतात. कमबॅक करून दिलाय गणेशने. महत्वाची विकेट प्राप्त केली. यतीश सारख्या फलंदाजाला त्याने बाद केलंय. आता नवीन फलंदाज देवेंद्र येत आहेत आणि त्याच्या साथीला सचिन. देवासाठी पुढील चेंडू आणि देवाने फटका खेळलाय लॉंग ऑफ रिजन मध्ये. 1 बाउंस सीमारेषा पार. चौकार.
पॉवर प्लेच्या पहिल्याच षटकामध्ये पॉवर पॅक बॅटिंग होत असताना कोदिवले ब संघाची आणि पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या 1-17. सुरेख सुरुवात, 17 का खतरा, परंतु चौकार आला अंतिम चेंडूवरती. एकंदरीत धावफलक 17 वरती गणेश कोंडेवरती हल्ले चढवत असताना कोदिवले ब संघाचे हे फलंदाज आपण यतीश आणि त्याच्या साथीला सचिन सलामीला आले होते, परंतु यतीश 2 चौकार मारून बाद झाला आणि नवीन आलेला फलंदाज देवाने मात्र पहिल्याच चेंडूवरती चौकार लगावत असताना सचिन साठी पुढील चेंडू, चांगला फटका चेंडू, क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सज्ज. गणेश मात्र चुकी करत नाहीये, पहिल्याच चेंडूवरती विकेट प्राप्त केला जातोय. पहिल्या चेंडूवरती सचिन बाद होत आहेत. आज गाणी वाजली. साजनसाठी पुढील चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती षटकार लगावत असताना शंकर कोंडेला आसमान दाखवतोय. साजन आल्या आल्या षटकार लगावतोय. या षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरसावतोय वेगाने 23 या अंकावरती. पंच झाडाला चेंडू लागलाय ना, चौकार आहे. लक्षात घ्या त्या ठिकाणी जी झाड आहेत मैदानामध्ये, फुल चेंडू जर त्या झाडाला लागला तर षटकार आणि खाली टप्पा पडून लागला तर चौकार. एकंदरीत सर्वांसाठी हाच नियम, आतापर्यंत जितक्या स्पर्धा झाल्या तो सर्वांसाठी हाच नियम आहे. त्याच्यामुळे कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाहीये. चौकार येतोय, या चौकाराच्या मदतीने
27 धावा धावफलकावरती. शंकरचा पुढील चेंडू, दिशाहीन चेंडू, पुन्हा एकदा त्याच दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आणि फळीचा स्पर्श होत नाही, परंतु वाईट चेंडू येतोय. एक अतिरिक्त धाव, 28 धावा धावफलकावरती. आता मात्र थांबणार नाहीये. शॉर्ट पिच चेंडू अगोदरचा चेंडूवरती मिस केला, परंतु पुढच्या चेंडूवरती पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू टाकला आणि षटकार अर्जित केला तो साजन याने. 6 धावा येत आहेत धावफलकावरती. धावा तब्बल आपण पाहतोय 34 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. चांगली सुरुवात केली होती यतीशने आणि मात्र त्याच्यावरती कलश चढवत असताना साजन, दोन्ही बंधू होते, परंतु यतीश बाद झाल्यानंतर साजन मात्र चांगली फलंदाजी करतोय. ज्याच्या बॅटमधून 2 षटकार, 1 चौकार आलाय. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू पाहायला मिळाला. एक अतिरिक्त धाव +1, अशा एकूण 2 धावा मिळत आहेत. पुढील चेंडू उंच हवेमध्ये, गणेश मात्र चुकी करतोय. 2 धावा मिळत आहेत. चांगली फलंदाजी या षटकामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती विकेट जरूर आली, परंतु त्यानंतर मात्र त्याच्या षटकामध्ये हल्ले चढवण्यात आलं. दोन षटकामध्ये 38 धावा. तिसरं षटक घेऊन लक्ष्मण सज्ज होतोय. शरीराचा वेध घेणारा चेंडू, पहिला चेंडू निर्धाव टाकतोय लक्ष्मण. 2 षटकांमध्ये हाणामारी झाली आहे भुतिवली संघाच्या विरोधात. कोदिवली संघ खेळत असताना पहिला सामना जिंकलाय केसीसी नेरल संघाने आणि ते वाट पाहतायत की दुसऱ्या फेरीमध्ये कोणता संघ त्यांच्या विरोधात खेळण्यासाठी सज्ज होणार. या ठिकाणी सुरेख फटका. फाईन लीग रिजन मध्ये 3 क्षेत्ररक्षक धावत होते, परंतु या ठिकाणी आपण पाहिलंय चौकार अर्जित केला जातोय. वारंवार त्याच दिशेने मोठे फटकेबाजी केली जाते ती साजन या फलंदाजामार्फत. या चौकाराच्या मदतीने धावफलकावरती धावा लागल्यात त्या 42. चांगली सुरुवात, चांगली फटकेबाजी. तब्बल 42 धावा धावफलकावरती लागल्यात. आता मात्र थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यात आलाय. बॅकफुटला जाऊन कट केलाय चेंडू. थर्ड मॅन रिजन मध्ये वेगाने धावतोय. क्षेत्ररक्षक पाठलाग जरूर करत होता, परंतु इतक्या वेगाने चेंडूने सीमारेषेचा वेध घेतलाय. बॅक टू बॅक दुसरा चौकार अर्जित करत असताना साजन फलंदाज या 4 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले ते तब्बल 46 या अंकावरती.
चांगली सुरुवात या ठिकाणी आपण पाहिलं यतीशने करून दिली आणि त्यावरती पायाभरणी करत असताना आतापर्यंत आपण पाहिलं तर तब्बल 7 चेंडू आणि 24 धावांवरती खेळतोय तो साजन हा फलंदाज. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होतंय. फक्त 1 धाव मिळतीये. या 1 धावाच्या मदतीने धावफलकावरती धावा लागल्यात त्या 47. आता मात्र देवेंद्र येत आहेत स्ट्राईक एंडवरती. या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. आतापर्यंत लक्ष्मणने 2 चौकार वगळता 9 धावा खर्च केल्यात. चौथा है मैच उनका. आपका इधर है ना केटीसी लाइव डालो ना, है ना अपने आपके सिस्टम पे देखो ना. मैच को उनको 2 बजे लगेगा, 2 बजे लगेगा उनका मैच, 2-2:30 बजे केटीसी. या षटकातील अंतिम चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केलाय. मिड विकेट सीमारेषा पार षटकार. या षटकाराच्या मदतीने तिसऱ्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. धावफलकावरती धावा लागल्यात त्या तब्बल 18च्या सरासरीने 54 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 षटकांमध्ये होत्या 38 आणि या षटकामध्ये आल्या 16. एकंदरीत धावफलकावरती धावा झाल्यात त्या गोला 54. बुतिवली संघाचा एकही गोलंदाज या फलंदाजांसमोर टिकू शकला नाहीये. प्रामुख्याने साजनने जी फलंदाजी केली आहे ती खूप लाजवाब पाहायला मिळतीये. 31 धावांवरती तो खेळतोय 9 चेंडूंमध्ये. आता मात्र देवेंद्र त्याला साथ देत असताना तो मात्र 7 धावांवरती खेळतोय. ऋषिकेश येतोय गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. ऋषीचा पहिला चेंडू देवेंद्रसाठी झेलबादची संधी. पॉइंट रिझनचा क्षेत्ररक्षक अचूकरित्या झेल पकडतोय. हा सामना संपल्यानंतर विजेत्या संघाबरोबर केसीसी नेरल संघाचा सामना दुसऱ्या फेरीतील होणार आहे. केसीसी नेरल संघ सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. विजयी संघ जोही असेल, बुतिवली असेल किंवा कोदिवले ब संघ असेल, दोन्ही संघांचा लक्षात घ्या यानंतर दुसऱ्या फेरीचा सामना लगेचच खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर काड्याचा पाडा विपक्षात मालेगाव असा सामना होणार आहे. धावबाद स्वरूपाची विकेट, कारण की साजनला स्ट्राईक एंड वरती आणणं गरजेचं असताना या ठिकाणी स्वतःची विकेट बहाल केली आहे. मात्र साजन साठी चोपन्न या अंकावरती धावसंख्या स्थिरावलेली आहे. अजून या पहिल्या सत्रातील 4 चेंडूंचा उर्वरित खेळ बाकी. खरं तर 4 चेंडूंमध्ये कशा प्रकारची हाणामारी केली जाणार, क्षेत्ररक्षण आपण जे पाहतोय ना, अगदी लेदर बॉल क्रिकेट सारखं क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवलंय. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक बाहेर आहे, फाईन लेग बाहेर आहे आणि तरी सुद्धा चेंडू उचली घेणारा टाकलाय. म्हणजे वन बाउन्स चेंडू या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाला. अचूक अशी पंचगिरी या ठिकाणी दोन्ही पंचांमार्फत पाहायला मिळते. 3 चेंडू निर्धाव आलेत. कमबॅक केला या अंतिम षटकामध्ये बुतिवली संघाने. बुतिवली संघाने कमबॅक केलाय, कारण की 3 षटकांमध्ये 18च्या सरासरीने 54 धावा जमावल्या होत्या आणि या अंतिम षटकामध्ये कशा प्रकारे फलंदाजी होणार. आता मात्र झेल सुटतोय आणि चौकार येतोय.
ज्या ठिकाणी फलंदाजी होतीये त्या ठिकाणी जर चेंडू टाकणार तर नक्कीच अशा प्रकारच्या धावा तुम्ही विपक्षी संघाला बहाल करणार. चौकार येतोय साजनच्या बॅट मधून. धावफलक जाऊन पोहोचले ते 58 वरती. अजूनही पहिल्या सत्रातील 2 चेंडूंचा उर्वरित खेळ बाकी असेल. साजनसाठी पुढील चेंडू खेळून काढलाय मिड विकेट रिजन मध्ये. एक धाव पूर्ण. दुसरे धावेचा प्रयत्न आणि धाव बाद होतोय. साजनकडे स्ट्राईक ठेवणं खूप गरजेचं आहे. त्या कारणास्तव स्वतःची विकेट या ठिकाणी बहाल केली ती नकुलने. आता मात्र भावेश नॉन स्ट्राईक एंडवरती. अंतिम चेंडू धावफलकावरती धावा 59 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू उंच हवेमध्ये. शंकर त्या ठिकाणी सज्ज आहे. शंकर कडून चुकी होतीये. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव पूर्ण होतीये या ठिकाणी. आणि चौथी धाव घेण्यासाठी सुद्धा प्रयत्न केलाय. चौथी धाव घेत असताना 1 शॉट प्लस धावबाद म्हणजे एकंदरीत फक्त 2च धावा मिळतील या षटकामध्ये. 2च धावा मिळतील. तिसरी धाव घेताना बाद झालाय की चौथी धाव घेताना ते सांगा. म्हणजे स्ट्राईक एंडवरती फलंदाज बाद आहे. फक्त 1 धाव मिळते आणि धावबादची विकेट होते. एकंदरीत धावफलकावरती धावा लागल्या त्या 60 धावा आणि विजयासाठी 61 धावांचं आव्हान. 3 षटकामध्ये 54 धावा होत्या आणि या षटकामध्ये धावा आल्या त्या फक्त आणि फक्त 6. एकंदरीत धावफलक आपण पाहतोय 60 या अंकावरती.
पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर लगावला होता यतीश याच्या गोलंदाजीवरती शंकर या फलंदाजाने, परंतु दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक करून देत असताना यतीश हा गोलंदाज 61 धावांचा पाठलाग करत असताना पुढील चेंडू वेगवान चेंडू, नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला, कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. चौथ्या चेंडूवरती सिंगल डाव, 7 धावा धावफलकावरती. ऋषिकेश स्ट्राईक एंडवरती, चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. कदाचित पहिल्या अटेम्प्टमध्ये चेंडू पकडला असता तर नक्कीच धावबाद ची विकेट या ठिकाणी प्राप्त झाली असती. पहिल्या चेंडूवरती पुन्हा एकदा आपण पाहिलं, दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि षटकार लगावला होता ऋषीने, दुसऱ्या चेंडूवरती त्याला बाद करण्यात यश आलंय आनंदला. म्हणजे पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती गडीबाद. आता दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा पहिल्या चेंडूवरती षटकार आणि दुसऱ्या चेंडूवरती गडीबाद. पुढील चेंडू मिडविकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चुकी करतोय महेश. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात. प्रतीक नवीन फलंदाज आणि गणेश
सुंदर गोलंदाजी करत असताना आनंद बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू टाकतोय. अशाच प्रकारचा कमबॅक आपण पाहिला तर पहिल्या षटकामध्ये केला होता यतीशने. त्याने 12 धावा जरूर खर्च केल्या, 1 विकेट महत्वाची प्राप्त केली आणि या षटकामध्ये आनंदने सुद्धा आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट प्राप्त केली आहे. अंतिम चेंडू आणि पहिल्या षटकामध्ये जे समीकरण होतं तेच समीकरण या ठिकाणी राहिलंय. चौकार येतोय. आपण पाहिलं ना पहिल्या षटकामध्ये जे समीकरण षटकार विकेट डॉट 1-1 चौकार आणि या षटकामध्ये षटकार विकेट 2 डॉट डॉट आणि चौकार. दोन्ही गोलंदाजांनी 12-12 धावा खर्च केल्या. एकंदरीत धावफलक जाऊन पोहोचली ते 24 अंकावरती आणि विजयासाठी तब्बल 37 धावांची गरज आहे. 2 षटकांमध्ये 37 धावांची गरज आहे. गणेश जोपर्यंत मैदानात तोपर्यंत नक्कीच बुतिवली संघाच्या आशा पल्लवीत असतील. बारा चेंडू 37 धावांची गरज. साजन येतोय गोलंदाजी मार्कवर. बॅटची कडा असं वाटलं की घेतली की काय. 1 धाव मिळते. गणेशच्या बॅटला सुद्धा व्यवस्थित चेंडू येत नाहीयेत. त्या कारणासह मोठे फटके मारण्यामध्ये तो अपयशी ठरतोय. आतापर्यंत विचार केला तर 11 चेंडू 36 धावांची गरज आहे. 25 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या सत्रामध्ये साजनने चांगली फलंदाजी केली. त्या जोरावरती मात्र या ठिकाणी कोदिवली संघाने चांगली धावसंख्या उभारली आहे. मोठा फटका मिड विकेट रिजन मध्ये चेंडू सीमारेषा पार. षटकार. षटकार मारल्यानंतर कमबॅक. अजूनही 30 धावांची गरज आहे. 9 चेंडू 30 धावा. 9 चेंडू 30 धावांची गरज. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा षटकार येतोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. आता मात्र समीकरण अगदी सोपं होतंय जवळपास, कारण की 9 चेंडू 30 धावांची गरज होती. आता 8 चेंडू 24 धावा. गणेश कोंडे जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत मात्र काही होऊ शकतो, परंतु प्रतीकने मात्र चांगली फलंदाजी केली या सामन्यामध्ये. वैयक्तिक 18 धावांवरती तो खेळतोय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार.
समीकरण बदललंय. 7 चेंडू 18 धावांची गरज आहे. या षटकामध्ये आपण विचार केला तर तब्बल 19 धावा खर्च केल्यात गोलंदाज साजनने. प्रतीकने मात्र या सामन्यामध्ये भुतिवली संघाला आतापर्यंत तरी जिवंत ठेवलंय मी तर म्हणेल, कारण की 12 चेंडू 37 धावांची गरज होती. या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये 19 धावा आल्यात. अंतिम चेंडू आणि रिवर्सचा फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नकुल आहे. एक धाव मिळतीये, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होत नाहीये. षटक संपलंय. 20 धावा खर्च केल्यात गोलंदाज साजनने आणि विजयासाठी येणारे 6 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. नेरळ संघाचा कर्णधार या ठिकाणी पाठवून ठेवा. अंतिम षटक आणि विजयासाठी 17 धावांची गरज आहे. पाच चेंडू 15 धावांची गरज आहे. सुरेख चेंडू चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय त्या ठिकाणी. आनंद होता त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण तो करतोय. 4 चेंडू 14 धावांची गरज आहे. देवेंद्र असं वाटलं होतं की नक्की कोणाला गोलंदाजी देणार, परंतु आतापर्यंत 2 चेंडू अगदी सुरेख टाकलेत गोलंदाज देवाभाई या नावाने प्रसिद्ध देवा. आणि सुरेख चेंडू अगदी अचूक टप्प्यावरती चेंडू टाकतोय. गणेश कोंडे मात्र चेंडूकडे पाहत राहतोय. 3 चेंडू 14 धावांची गरज आहे. 3 चेंडू मध्ये 14 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. आता मात्र 2 चेंडू 13 धावांची गरज. गोलंदाजीची चुकीच फक्त या सामन्यामध्ये कोंदिवली संघाला परास्त करू शकते. भुतिवली संघासाठी महत्वाचं 2 षटकार नाही आहेत, तर एक्स्ट्रा चेंडू एखादा टाकला तरच ते या सामन्यामध्ये आपलं अस्तित्व टिकू शकतात. परंतु देवाची सुरेख गोलंदाजी त्या कारणास्तव मात्र या ठिकाणी सामन्यामध्ये वर्चस्व राखलंय जय हनुमान कोदिवले ब संघाने. आता मात्र 1 चेंडू आणि 12 धावांची गरज. सुरेख गोलंदाजी 5 चेंडू मध्ये 5 धावा खर्च करतोय गोलंदाज देवाबाई. शेवटचा चेंडू अगदी पुढ्यात टाकला आणि षटकार अर्जित केला. सामना 5 धावांनी विजयी होतोय तो जय हनुमान कोदिवले ब संघ. चला कोदिवले ब संघाचा कर्णधार पाठवा लवकरात लवकर. केसीसी नेरळ संघाचा कर्णधार उपस्थित झालाय. कोदिवले ब संघ आपला कर्णधार पाठवा.